हिरण्यकश्यपू सुद्धा म्हणतोय प्रल्हादला जाळून टाका, आगीत फेका. आणि प्रल्हाद पण म्हणतोय मी वडिलांचा विरोध करायला तयार आहे. पण या दोन्ही विरोधांमध्ये फरक आहे का? हिरण्यकश्यपू विरोध करतोय कशासाठी? आपल्या अहंकारासाठी. प्रल्हाद म्हणतोय तुम्ही माझ्या देहाचे पिता असाल पण सत्यापेक्षा मोठे नाही आहात. सत्यासाठी जर दैहिक नात्यांचा, मित्रमंडळी, एवढंच काय तर कुटुंबातील व्यक्तींचाही विरोध करावा लागला तरी ठीक आहे. हेच तर केलं प्रल्हादाने. होळीचा अर्थ हा नाही की आजच्या दिवशी जाऊन शत्रूला मिठी मारा. होळीचा खरा अर्थ असा आहे, जा आणि आजच्या दिवशी आपल्या मित्रांसमोर काही खऱ्या गोष्टी बोला. आपल्याला बुडवण्याचं काम आपले शत्रू थोडीच करतात. आपल्याला बरबाद करण्याचं काम तर आपल्या मित्रांनीच केलं आहे. ज्यांना वाटतं रक्ताचं नातं मोठं असतं. विसरू नका, ज्या चितेवर प्रल्हादाला बसवलं गेलं होतं ती चिता सजवली त्याच्या बापानेच होती आणि त्यावर त्या मुलाला घेऊन त्याची आत्याच चढली होती. तर नातीभोवती तोपर्यंतच पिकतात जोपर्यंत परस्पर खोट्याची देवाणघेवाण चालू असते. पण ज्या दिवशी कोणी एक जण नात्यात उभं राहून सत्य बोलायला लागतो त्या दिवशी शक्यता आहे की हीच नाती तुम्हाला आगीत ढकलायलाही तयार होते. खोट्याला सत्य सहन होत नाही आणि खोटं नेहमीच प्रयत्न करत असतं सत्याला जाळून टाकण्याचा. पण लक्षात ठेवा, तुम्ही सत्याला आगीत टाकाल तरी जळणार खोटंच, सत्य वाचणारच. जळली होलिका, प्रल्हाद तर वाचला.